Hello friends, today we will discuss on metallic bonding part 3rd. Firstly we go through contents. Today we will discuss about band structures of conductors, insulators and semiconductors along with doping process which produces two groups of semiconductors. So we will discuss about that group of semiconductors. First of all, band structures of conductors, insulators and semiconductors. So, as previously we have studied about band theory, so what told band theory to us? In metals, the various atomic orbitals are mixed to form a molecular orbital. Okay, it means that molecular orbitals are formed by mixing of atomic orbitals. Previously, we have studied that atomic orbitals, according to band theory, they are too close to each other. ॲटॉमिक ऑर्बिटल्स जे आहेत ते एक दुसऱ्यांच्या खूप जवळ असल्याने त्यांच्या एनर्जी लेवल्स पण काय असणार आहे, सेम असणार आहे आणि त्याच्यामुळे ते मिक्स होऊन फॉर्म करेल मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. त्याच्यानंतर काय बघितलं होतं आपण की ज्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहे त्या मॉलिक्युलर ऑर्बिटल्स एनर्जी लेवल सेम असल्यामुळे एक दुसऱ्यांच्या खूप जवळ असून एक कंटेनमेंट बनवेल, ज्याला आपण म्हणतो बँड. ओके, तो बँड कशापासून बनलेला असेल? सो मेनी मॉलिक्युलर ऑर्बिटल्स पासून. आता जे हायेस्ट एनर्जी बँड असेल ज्याच्यामध्ये काय असेल, इलेक्ट्रॉन्स असेल, त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स बँड. आणि असा बँड ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स नसेल त्याला आपण म्हणतो कंडक्शन बँड. ओके, so depending upon that band structure we have divided these metals into conductors, insulator and semiconductor. So firstly we discuss about conductors. In certain substance the valence band is partially filled or the conduction band overlaps on valence band. In this substance the electrons can move from one place to other, hence such substances are conductors. म्हणजे काय, कंडक्टर्समध्ये जे आहे व्हॅलेन्स बँड एकतर पार्शियली फिल्ड असेल आणि कंडक्शन बँड काय होईल, व्हॅलेन्स बँडवरती ओव्हरलॅप होईल आणि त्याच्यामुळे त्या सबस्टन्सेसमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड म्हणजे व्हॅलेन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये काय होऊ शकतात, मूव्ह होऊ शकतात. त्याच्यामुळे या सबस्टन्सला आपण म्हणतो कंडक्टर. नाऊ इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये काय होईल, आता इन्सुलेटर असे सबस्टन्स आहे ज्याचे व्हॅलेन्स बँड ही कम्प्लिटली फिल्ड असेल आणि कंडक्शन बँड काय असेल, व्हेरी लार्ज असेल. ओके, त्याच्यामुळे यांचा एनर्जी डिफरन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे आणि इलेक्ट्रॉन्स जे आहे ते व्हॅलेन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे या सबस्टन्सला आपण म्हणतो इन्सुलेटर. नाव सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्स म्हणजे काय, तर सेमीकंडक्टर्समध्ये व्हॅलेन्स बँड जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड असेल आणि कंडक्शन बँड जो आहे तो एम्प्टी असेल. पण जो एनर्जी गॅप असणार आहे कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँडमधला तो खूप कमी, व्हेरी स्मॉल असल्यामुळे काय होईल इथे, द इलेक्ट्रॉन कॅन बी एक्साइटेड फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड बाय हिटिंग. म्हणजे सपोज आपण सेमीकंडक्टर जे मटेरियल्स असेल, जे सबस्टन्सेस असेल, त्यांना जर आपण हीट प्रोव्हाइड केली तर ड्युरिंग हीटिंग काय होत आहे की व्हॅलेन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे आणि सच सबस्टन्सेस आर इन्सुलेटर ॲट रूम टेम्परेचर. म्हणजे जेव्हा आपण त्यांना हीटिंग प्रोव्हाइड करत नाही, जेव्हा ते रूम टेम्परेचरवरती असणार आहेत तेव्हा आपण त्यांना इन्सुलेटर कन्सिडर करू, ते इन्सुलेटरसारखं ॲक्ट करतील आहे. परंतु जेव्हा आपण त्यांना हीट प्रोव्हाइड करू ते काय करेल, एखाद्या टेम्परेचरवरती चांगले गुड कंडक्टर्स म्हणून ॲक्ट करेल आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, सेमी कंडक्टर्स. इथे आपण इमेजेसमध्ये बघू शकतो इन्सुलेटर. इन्सुलेटरमध्ये इथे आपल्याला लक्षात येईल की इन्सुलेटरच्या केसमध्ये जे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड आहे याच्यामधला जो एनर्जी गॅप आहे तो लार्ज आहे आणि हेन्स व्हॅलेन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकत नाही आणि म्हणून हे करंट कॅरी करत नाही. नाव सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर्समध्ये आपण बघत आहोत, सेमीकंडक्टर्समध्ये पण काय होत आहे की व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड
ह्या दोघांमध्ये एनर्जी गॅप आहे, पण तो एनर्जी गॅप काय आहे तर स्मॉल आहे, आणि त्याच्यामुळे व्हॅलेन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकतात. आता कंडक्टर्समध्ये बघू आपण. कंडक्टर्समध्ये काय होतं, व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे एक दुसऱ्यांच्या अगदी जवळ असल्याने कंडक्शन बँड व्हॅलेन्स बँडवरती ओव्हरलॅप होऊ शकतो, आणि हेन्स व्हॅलेन्स बँडमधनं कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होऊ शकतील. आता टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर्स. तर सेमीकंडक्टर्समध्ये 2 टाइप्स आहे. फर्स्ट वन इज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर अँड अनदर वन इज एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. सो सगळ्यात आधी आपण बघू की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय. व्हॉट आर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स? सो semiconductors that are chemically pure, in other words free from impurities, are termed as semiconductor. म्हणजे कुठलाही एलिमेंट किंवा कुठलाही सबस्टन्स काय असणार आहे, प्युअर असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अदर इम्प्युरिटीज मिक्स नसणार आहे, असा जो सेमीकंडक्टर असेल त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. द नंबर ऑफ होल्स अँड इलेक्ट्रॉन्स is therefore determined by the properties of the material itself instead of impurities. म्हणजे काय तर जे नंबर ऑफ होल्स किंवा इलेक्ट्रॉन्स त्या सेमीकंडक्टरला प्रॉपर्टी देणार आहेत ते कशामुळे असणार आहे तर त्या स्वतःच्याच मटेरियलमुळे असणार आहे, कारण आपण तिथे कुठलीही इम्प्युरिटी ॲड करत नाही आहोत. In intrinsic semiconductors, the number of excited electrons is equal to the number of holes. Intrinsic semiconductor मध्ये काय होईल, जे excited electrons असेल that is equals to जेवढे number of holes produce होईल ते असणार आहे, म्हणजे n is equal to excited electron and p is equal to number of holes. So n is equal to p. This is the case for intrinsic semiconductor. Now they are also termed as undoped semiconductors or I-type semiconductors. त्यांना आपण काय म्हणू शकतो, अनडोप्ड. अनडोप्ड का बरं, कारण आपण तिथे कुठलीही इम्प्युरिटी डोप केलेली नाही, त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणतो अनडोप्ड सेमीकंडक्टर और इंट्रिन्सिक मीन्स I-type semiconductor. So silicon and germanium are such example of intrinsic semiconductor. म्हणजे सिलिकॉन आणि जर्मेनियम जे आहे ते ॲक्ट करणार आहे ॲज अ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. These elements belong to the fourth group of the periodic table. हे जे एलिमेंट्स आहे सिलिकॉन आणि जर्मेनियम हे फोर्थ ग्रुप आहे पिरियडिक टेबलमध्ये, तिथे आहे, आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर काय तर सिलिकॉनचा 14 आणि जर्मेनियमचा 32. नाव ॲज पर त्यांचे ॲटॉमिक नंबर आपण त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथे दाखवलेलं आहे. फॉर सिलिकॉन 1s2 2s2 2p6 3s2 3p2 and for germanium 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p2. Now from this electronic configuration दोन्ही याच्यामध्ये आपण बघू शकतो की 4 इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांच्या आउटर मोस्ट और व्हॅलेन्स शेलमध्ये अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल इन सिलिकॉन 3s2 3p2 हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहे हे अवेलेबल आहे व्हॅलेन्स शेलमध्ये, आणि इन केस ऑफ जर्मेनियम 4s2 आणि 4p2 हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहे ते अवेलेबल आहे इन व्हॅलेन्स शेल. नाउ as the temperature of the semiconductor is increased, the electrons gain more thermal energy and thus break free from their shell. काय म्हणत आहे की जेव्हा आपण सेमीकंडक्टरला टेम्परेचर किंवा हीट प्रोव्हाइड करतो त्या केसमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय मिळते, थर्मल एनर्जी मिळते, आणि त्याच्यामुळे काय होतात ते फ्री होतात त्यांच्या व्हॅलेन्स शेलमधनं. The process of ionization of the atoms in the crystal lattice creates a vacancy in the bond between the atoms. The position from which the electron gets dislodged has a hole which is equivalent to an effective positive charge. आता इथे काय म्हणत आहे की जेव्हा प्रोसेस होईल आयोनायझेशनची, आयोनायझेशनच्या प्रोसेसमध्ये काय होईल की जे काही त्यांची व्हॅलेन्स शेल आहे त्याच्यामधनं इलेक्ट्रॉन जो आहे तो इजेक्ट होईल, ओके, त्याच्या क्रिस्टल लॅटिसमधनं. आता जेव्हा क्रिस्टल लॅटिसमधनं इलेक्ट्रॉन इजेक्ट होईल एखाद्या ॲटमचा, तेव्हा तिथे काय होत आहे की
बॉन्ड जो आहे तो ब्रेक होत आहे. ओके, आणि इलेक्ट्रॉन इजेक्ट झाल्यामुळे ती जी पोझिशन आहे ती काय होत आहे, एम्प्टी होत आहे. आणि ती जी एम्प्टी पोझिशन असेल त्याला आपण काय म्हणतो, अ होल. आणि त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज. ज्या पोझिशनवरनं इलेक्ट्रॉन इजेक्ट होत आहे त्याला आपण कन्सिडर करतो अ होल. आणि त्या पोझिशनला म्हणजे त्या होलला आपण कन्सिडर करतो अ इफेक्टिव्ह पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉनवरती असणार आहे निगेटिव्ह चार्ज आणि होलवरती असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. द होल इज देन ऑक्युपाइड बाय अ फ्री इलेक्ट्रॉन ॲज अ रिझल्ट ऑफ विच the latter vacant position becomes a hole and the former becomes a neutral position. म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन जो इजेक्ट झाला होता त्याच्यामुळे तिथे होल बनलेला आहे. दुसरा एखादा इलेक्ट्रॉन काय होईल, त्या होलची जागा घेईल आणि ती वॅकंट पोझिशन जी आहे ती तो फिल करेल इलेक्ट्रॉननी. त्याच्यामुळे काय होईल, दुसरा इलेक्ट्रॉन जिथून इजेक्ट झाला त्या ठिकाणी काय बनेल, तर एक नवीन होल तयार होईल. त्याच्यामुळे आपण त्याला कन्सिडर करतो न्यूट्रल. दिस वे द होल or the effective positive charge is transferred from one position to another. या पद्धतीने काय होईल, परत एखादा इलेक्ट्रॉन इजेक्ट होईल, तो दुसऱ्या होलच्या जागी जाऊन बसेल आणि आपण इजेक्ट होतो त्या ठिकाणी तो काय फॉर्म करेल, तर होल. या पद्धतीने ही प्रोसेसर जी आहे ती सुरू असणार आहे. इन अन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द नंबर ऑफ होल्स. त्याच्यामुळे जे नंबर ऑफ इजेक्शन जे राहील इलेक्ट्रॉन्सचे तेवढेच काय बनणार आहे, तिथे होल्स बनणार आहे. ओके, म्हणून आपण दाखवलं होतं एन इज इक्वल टू पी इन केस ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मॅथमॅटिकली जर आपण बघायला गेलो, so here Ni gives the number of total intrinsic carrier concentration which is equal to the total number of holes or total number of electrons. म्हणजे काय, जे टोटल नंबर ऑफ होल्स किंवा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे ते काय सेम आहे. ओके, त्यांचं जी क्वांटिटी म्हणजे जे संख्या असणार आहे ती सारखी असणार आहे. आणि त्या दोनपैकी कशालाही आपण कन्सिडर करू शकतो ॲज अ इंट्रिन्सिक कॉन्सन्ट्रेशन कॅरियर. ठीक आहे. when the temperature of an intrinsic semiconductor is 0 Kelvin, तेव्हा तो ॲक्ट करेल बिहेव ॲज एन इन्सुलेटर. ओके, म्हणजे जेव्हा टेम्परेचर 0 केल्विन असेल तर तेव्हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर एक इन्सुलेटर असेल. बट व्हॅन द टेम्परेचर इज इन्क्रीज फर्दर, मीन्स टेम्परेचर जेव्हा जास्त असणार आहे त्या केसमध्ये द इलेक्ट्रॉन्स गेट एक्सायटेड अँड मूव्ह फ्रॉम द बॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरला जेव्हा आपण हीट प्रोव्हाइड करतो त्या केसमध्ये इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एक्साइट होईल कारण त्यांना थर्मल एनर्जी मिळेल आणि ते मूव्ह होईल फ्रॉम व्हॅलेन्स बँड टू कंडक्शन बँड. These electrons occupy the conduction band partially, leaving a correspondingly equal number of holes in the valence shell. काय होतं, these electrons जे आहे ते काय होतं, कंडक्शन बँडमध्ये पोझिशन ऑक्युपाय करत आहे आणि त्याच्यामुळे ते काय करत आहे, इक्वल नंबर ऑफ होल्स व्हॅलेन्स बँडमध्ये क्रिएट करत आहे. ओके, सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इथे आपण बघू शकतो, इथे ज्या पोझिशनवरती म्हणजे सपोज ही एक येल्लो पोझिशन दिसतं आपल्याला, या सिलिकॉन जो बॉन्ड आहे इथली ही जी येल्लो पोझिशन आहे. ओके, या पोझिशनवरती जो इलेक्ट्रॉन होता है ना, म्हणजे सिलिकॉन बॉन्ड जेव्हा बनेल तेव्हा कशामुळे बनेल, दोन इलेक्ट्रॉन्समुळे. त्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन्स जो या येल्लो पोझिशनवरती होता तो काय झाला, इजेक्ट झाला आणि त्याच्यामुळे तो काय झाला, फ्री झाला टू मूव्ह इन कंडक्शन बँड. तो आपण बघू शकत आहोत इन ब्लू कलर. पण तो ज्या पोझिशनवरती होता ती पोझिशन आपण इथे दाखवलेली आहे येल्लो कलरनी. ओके, आणि त्या पोझिशनला आपण काय म्हणतो, होल. ओके, जो इजेक्ट झालेला फ्री इलेक्ट्रॉन आहे तो ब्लू कलरमध्ये आपल्याला दिसत आहे आणि जो तो इलेक्ट्रॉन ज्या पोझिशनवरनं इजेक्ट झालेला आहे त्या पॉझिटिव्ह पोझिशनला आपण म्हणतो होल. ओके, सो number of electrons ejected they produce number of holes and hence number of electrons ejected is equal to number of holes in intrinsic semiconductor. Now extrinsic semiconductors. So these semiconductors that are doped with specific impurities.
आपण काय बघितलं की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जे आहे त्यांच्यामध्ये इम्प्युरिटी डोप केलेली नसते, पण जे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक स्पेसिफिक इम्प्युरिटी आपण तिथे डोप करत आहोत. द इम्प्युरिटी मोडिफाईज द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ द सेमीकंडक्टर. ही इम्प्युरिटी काय करत आहे, जे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहे सेमीकंडक्टरच्या ते इम्प्रूव्ह करत आहे आणि सुटेबल करत आहे त्यांना फॉर यूज इन electronic devices. While adding impurities, a small amount of suitable impurity is added to pure material, increasing its conductivity by many times. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण एखादी इम्प्युरिटी ॲड करत आहोत ती स्मॉल अमाऊंटमध्ये असेल ॲज कम्पेअर टू प्युअर मटेरियल, म्हणजे जो कुठला आपला प्युअर मटेरियल असेल त्याच्या कंपॅरिझनमध्ये अगदी स्मॉल अमाऊंटमध्ये आपण एखादी इम्प्युरिटी ॲड करणार आहोत, पण त्याच्यामुळे काय होईल की जी कंडक्टिव्हिटी आहे ती कितीतरी पटीने इन्क्रीज होईल. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर्स आर ऑल्सो कॉल्ड इम्प्युरिटी सेमीकंडक्टर और डोप्ड सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरला आपण काय म्हणतो, इम्प्युरिटी सेमीकंडक्टर किंवा डोप्ड सेमीकंडक्टर. द प्रोसेस ऑफ ॲडिंग इम्प्युरिटीज deliberately is termed as doping, and the atoms that are used as an impurity are termed as dopants. प्रोसेस जी आहे इम्प्युरिटी ॲड करायची त्याला आपण काय म्हणतो, डोपिंग. ओके, इम्प्युरिटी जी आपण ॲड करत आहोत एखाद्या प्युअर मटेरियलमध्ये आणि त्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर बनवत आहोत त्या प्रोसेसला आपण काय म्हणू, डोपिंग. आणि जे ॲटम्स आहे जे यूज्ड होत आहे इम्प्युरिटी म्हणून त्याला आपण म्हणू डोपंट्स. द इम्प्युरिटी मोडिफाईज द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ द सेमीकंडक्टर. काय होत आहे, डोपिंगमुळे कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होत आहे किंवा ज्या अदर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज आहेत त्या इन्क्रीज होत आहे. नाव या इमेजमध्ये आपण बघू शकतो इथे कंडक्शन होल, कंडक्शन इलेक्ट्रॉन अँड व्हॅलेन्स होल असं आपण बघू शकत आहोत. सो the dopant added to the material is chosen such that the original lattice of the pure semiconductor is not distorted. म्हणजे जो कुठला डोपंट आपण ॲड करत आहोत तो जो ओरिजिनल लॅटिस असेल मटेरियलचा त्याला डिस्टर्ब करणार नाही. Also, the dopant occupy only a few sites in the crystal lattice of the original semiconductor, and it is necessary that the size of the dopant is nearly equal to the size of the semiconductor atoms. म्हणजे काय म्हणत आहोत आपण की जो प्युअर मटेरियल आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये अगदी स्मॉल अमाऊंट ऑफ इम्प्युरिटी किंवा डोपंट आपण ॲड करणार आहोत. त्याच्यामुळे काय होणार आहे की सेमीकंडक्टरचे जे ओरिजिनल क्रिस्टल आहे त्याच्यामध्ये अगदी फ्यू साईट्सवरती म्हणजे काहीच पोझिशनवरती डोपंट्स आपली जागा ऑक्युपाय करणार आहे. आणि परत एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे की जो कुठला आपण डोपंट यूज करत आहोत त्याचा जो ॲटॉमिक साईज आहे तो नियर अबाउट आपला जो प्युअर मटेरियल आहे त्याच्या ॲटॉमिक साईज एवढा असायला हवा. सम कॉमनली यूज डोपंट्स जे आहे ते आपण बघूया. while doping tetravalent atoms such as silicon or germanium, है ना, सिलिकॉन आणि जर्मेनियम आपण बघितलं ते ॲक्ट करतात ॲज अ सेमीकंडक्टर्स. समजा आपल्याला त्यांना डोपंट करायचं आहे, इम्प्युरिटी ॲड करायची आहे तर आपण कुठले यूज करू. सो वी हॅव टू ऑप्शन्स. एक तर ते टेट्राव्हॅलंट असल्यामुळे आपण पेंटाव्हॅलंट ॲटम्स यूज करू शकतो और ट्रायव्हॅलंट ॲटम यूज करू शकतो. ॲटम्स विथ बॅलन्सी 5 जे पेंटाव्हॅलंट ॲटम आहे त्यांची बॅलन्सी किती असेल, मग 5 असेल. आणि त्याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल आहे, अर्सेनिक, फॉस्फरस और अँटीमनी. किंवा ट्रायव्हॅलंट ॲटम आपण यूज करू शकतो. ट्रायव्हॅलंट ॲटमची बॅलन्सी असणार आहे 3 आणि त्याच्यामध्ये इंडियम, ॲल्युमिनियम अँड बोरॉन. द रिझन बिहाइंड युजिंग these dopants is to have similar size atoms as the pure semiconductor. ओके, आता आपण जे टेट्राव्हॅलंट सिलिकॉन किंवा जर्मेनियम आहे त्याच्यासाठी पेंटाव्हॅलंट किंवा ट्रायव्हॅलंट ॲटम्स का बरं यूज करत आहोत, कारण त्यांचा जो साईज आहे तो नियर अबाउट काय असणार आहे, सेम असणार आहे. बोथ सिलिकॉन अँड जर्मेनियम ॲटम्स बिलॉंग टू द 4th ग्रुप इन द पिरियडिक टेबल. Hence, the choice of dopant from the 3rd and 5th group is more viable. है ना, जे जर्मेनियम आणि सिलिकॉन जे आहे ती 4th ग्रुपमध्ये आहे पिरियडिक टेबलमध्ये
त्याच्यामुळे त्यांच्या अवतीभोवती असलेले ग्रुप्स कुठले आहेत, थर्ड ग्रुप आणि फिफ्थ ग्रुप. म्हणून या दोन ग्रुपमधनं आपण डोपंट चूज करणार आहोत. This ensure that the size of the atom is not very different from the fourth group. ओके, जो साईज असेल ॲटमचा तो खूप जास्त डिफरंट नसायला पाहिजे. देअरफॉर द ट्रायव्हॅलंट अँड पेंटाव्हॅलंट हे मोस्ट प्रोबेबल चॉईसेस आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्या डिपेंडवर म्हणजे तुम्ही थर्ड ग्रुप घेताय की फोर्थ ग्रुप फिफ्थ ग्रुप घेताय, त्यांच्या चॉईसवरती आपल्याला 2 टाईप्सचे सेमीकंडक्टर्स मिळणार आहे इथे. दीज आर एन टाईप सेमीकंडक्टर्स अँड पी टाईप सेमीकंडक्टर्स. आता एन टाईप सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? वेन अ टेट्राव्हॅलंट ॲटम सच एज सिलिकॉन अँड जर्मेनियम इज डोप्ड विथ अ पेंटाव्हॅलंट ॲटम. ओके, एन टाईपमध्ये आपण काय करत आहोत, जो टेट्राव्हॅलंट ॲटम आहे सिलिकॉन किंवा जर्मेनियम, त्याला आपण कुठली इम्प्युरिटी ॲड करत आहोत तर पेंटाव्हॅलंट ॲटमची. इट ऑक्युपाइज द पोझिशन ऑफ अन ॲटम इन द क्रिस्टल लॅटिस ऑफ द सिलिकॉन ॲटम. आता हा काय करेल, जो पेंटाव्हॅलंट ॲटम आहे तो पोझिशन ऑक्युपाय करेल इन द क्रिस्टल लॅटिस ऑफ सिलिकॉन ॲटम. द 4 of the electrons of the pentavalent atom bonds with the 4 neighboring silicon atoms and the 5th one remains weakly bound to the parent atom. As a result of this, the ionization energy required to set the 5th electron free is very less and the electron become free to move in the lattice of the semiconductor. For example, इथे आपण बघू शकतो हा पी टाईप जो सेमीकंडक्टर आहे. ओके, इथे समजा हा सिलिकॉन ॲटम आहे. सिलिकॉन ॲटमच्या व्हॅलेन्स शेलमध्ये इथे आपल्याला 4 इलेक्ट्रॉन आहे आणि जो हा 5th इलेक्ट्रॉन आहे हा कशाचा आहे, हा जो पेंटाव्हॅलंट आहे ॲटम त्याचा आहे. आता पेंटाव्हॅलंट ॲटम असल्यामुळे याच्या अवतीभोवती किती ॲटम आहे, 4. आणि सिलिकॉनचे तर तो काय करतो, आजूबाजूच्या 4 सिलिकॉन सोबत 4 बॉन्ड बनवतो. ओके, आता रिमेनिंग जो आहे तो 1 इलेक्ट्रॉन, हा जो आपण बघत आहोत हा रिमेनिंग 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो कुणासोबत बॉन्ड बनवत नाही आणि तो काय आहे, फ्री आहे. ओके, तो फ्री आहे. तो आता क्रिस्टल लॅटिसमध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तो काय करतो, मटेरियलला एक नवीन प्रॉपर्टी देतो, कंडक्शन और कंडक्टिव्हिटीची प्रॉपर्टी प्रोव्हाइड करतो. ओके, या टाईपचा जो एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आहे जो पेंटाव्हॅलंट डोपिंगनी प्रोड्यूस होत आहे त्याला आपण म्हणतो एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर. नाव पी टाईप सेमीकंडक्टर. When a tetravalent atom such as silicon or germanium is doped with trivalent impurity such as aluminum, boron or indium, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. ओके, जेव्हा टेट्राव्हॅलंट ॲटम म्हणजे सिलिकॉन किंवा जर्मेनियम सोबत ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड केली जाते तेव्हा आपण त्याला म्हणतो पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर. The dopant atoms has one less electron than the surrounding atom of silicon or germanium. सिलिकॉन और जर्मेनियम मध्ये व्हॅलेन्स शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, पण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जे आपण ॲड करणार आहोत, फॉर एक्झाम्पल बोरॉन, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे तर 3 इलेक्ट्रॉन्स असेल. ओके, thus the fourth atom of the tetravalent atom is free and a hole or a vacancy is generated in the trivalent atom. In such materials, the holes are the charge carrier and the such semiconductors are termed as p-type semiconductors. For example, इथे आपण बघू शकतो p-type. हे बघा, बोरॉन जो आहे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन्स आहे तर 3 इलेक्ट्रॉन्स आहे. पण बोरॉनने इथे किती बॉन्ड बनवले, 4 बॉन्ड बनवले. ओके, म्हणजे सराउंडिंगली 4 सिलिकॉन ॲटमला तो बॉन्ड बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्याच्याकडे किती आहे, 3 बॉन्ड तो बनवू शकतो आणि उरलेला जो बॉन्ड आहे तो बोरॉनचा काय आहे तर इथे होल आहे. बोरॉनचा होल आहे आणि सिलिकॉनचा काय आहे इथे इलेक्ट्रॉन आहे. ओके, तर त्याच्यामुळे काय होतं, हा इलेक्ट्रॉन काय आहे, फ्री टू मूव्ह, हा फ्री आहे मूव्ह व्हायसाठी आणि इथे जो होल जनरेट झालेला आहे तो बोरॉन और टेट्राव्हॅलंट ॲटममुळे जनरेट झालेला आहे. त्याच्यामुळे काय होते, याला एक
स्पेसिफिक कंडक्टिव्हिटी और इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज इथे प्रोव्हाइड होत आहेत. ओके, या टाईपचा जो एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर आहे त्याला आपण म्हणतो पी टाईप ऑफ एक्सटेन्सिक सेमीकंडक्टर. So this is about band theory regarding insulator, conductors and semiconductors and doping of extrinsic semiconductors. Thank you for watching the video.